बाजारातून आणलेले पोलेन्स लवकर खराब होतात, ते वॉटरप्रूफ नसतात आणि त्याचे चार्जेसही खूप जास्त असतात. त्यामुळे कमी पैशांमध्ये आणि 100% वॉटरप्रूफ असे पोलन मॅट्स कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, कियांशी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी काजल. जसं की तुम्ही बघू शकता की बाजारातून आणलेले पोलन जे आहेत ते हाताने थोडं प्रेस केलं तरी ते फुटतात. पण हे जे तुम्ही बघत आहात ते घरी बनवलेले आहेत मी आणि ते अजिबात फुटणारही नाहीत. कितीही प्रेस केलं किंवा पाणी पडलं तरी ते खराब होणार नाहीत. त्यासाठी खूप कमी इन्ग्रीडियंट्स आणि कमी साहित्यामध्ये हे बनवून होतात. ती लागणारं साहित्य म्हणजे धागा, जो आपला गोधडीचा असतो तो, फेविकॉल, कॉर्नफ्लॉर, पाणी आणि आपल्याला जसं आवश्यक वाटी किंवा कैची हे साहित्य लागू शकतं आणि एक स्पून. जसं की तुम्ही बघू शकता मी जो थ्रेड आहे तो 4 बोटांना राउंड करून घेत आहे. तुम्हाला जेवढे पोलन्स तयार करायचे आहेत त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. इथे मी खूप कमी बनवणार आहे फक्त व्हिडिओसाठी आणि नंतर मी जास्त बनवणार आहे. तर पहिल्यांदा इथे बघा तुम्ही 10 थ्रेड गुंडाळून घेतल्यानंतर जेवढा हवा तेवढा घ्यायचा आणि ते कॉर्नफ्लॉर घेतलेलं आहे. ते कोणत्याही ब्रँडचं किंवा सुट्टं मिळतं शॉपमध्ये, आपल्या जनरल शॉपमध्ये, तिथून तुम्ही घेऊ शकता आणि ते आपल्याला 1 चमचा घ्यायचा आहे. स्टार्टिंगला आपल्याला थ्रेड सोक करायचा आहे, त्यामुळे 1 चमचा पुरेसा आहे आणि त्यामध्ये जो फेविकॉल आहे तो 1 चमचा टाकायचा आहे. आपल्या चॅनेलवरती कोण नवीन असतील तर त्यांनी व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओज मी टाकत राहते. आर्ट्स क्राफ्टची आवड असणाऱ्यांनी नक्की चॅनेलला सपोर्ट करू शकता. आणि आता इथे तुम्ही बघू शकता 1 चमचा फेविकॉल टाकल्यानंतर मी 1च चमचा पाणी घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं कॉर्नफ्लॉर, ग्लू, जो आपला फेविकॉल किंवा तुम्ही कोणताही क्राफ्टचा ग्लू यूज करू शकता आणि पाणी छान असं मिक्स केल्यानंतर जो आपण थ्रेड राउंड करून घेतलेला तो त्यामध्ये व्यवस्थित असा भिजवून घ्यायचा आहे. पूर्ण थ्रेडला ग्लू लागला पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे. आणि जास्त जो एक्स्ट्राचा ग्लू जे मिश्रण आहे ते आपण पिळून काढायचं आहे. धागा असा पूर्ण वेगळा करायचा आहे आणि त्याला अ, कार्डबोर्ड किंवा कोणत्याही वस्तूवरती राउंड करून ठेवायचा आहे. जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही आता इथे मी कार्डबोर्डचा यूज केलेला आहे, जे छोटं होतं. त्याप्रमाणे जसं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये थोडं-थोडं अंतर ठेवून ते राउंड करून घ्यायचं आहे. हा थ्रेड सुकण्यासाठी कमीत कमी 5 मिनिटं लागतात आणि 5 मिनिटांनी तो व्यवस्थित असा सुकला जातो. त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. जे एक्सिस आपलं मिश्रण राहिलेलं आहे ते अजिबात टाकून द्यायचं नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता माझा थ्रेड पूर्ण त्या बॉक्सला राउंड करून झालेला आहे. 5 मिनिटांनी बघू शकता तुम्ही माझा थ्रेड जो आहे तो पूर्णपणे सुकलेला आहे. आता या मिश्रणामध्ये टाकण्याचं कारण एकच की तो थ्रेड आपल्याला कडक करून घ्यायचा आहे, जो की पोलनसाठी गरजेचा आहे. आणि आपण डायरेक्ट थ्रेड यूज केला तर तो कडक असा राहणार नाही, शेप घेणार नाही व्यवस्थित. आणि आता जो आपण सुकलेला थ्रेड आहे तो परत एकदा आपल्या 4 बोटांमध्ये राउंड करून घ्यायचा आहे. जसे तुम्हाला पोलेनची साईज हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. मी छोट्या साईजमध्ये केलेल्या आहेत, त्यामुळे मी याच साईजमध्ये त्या कट करून घेणार आहे, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात त्याप्रमाणे. आता जे शिल्लक राहिलेलं मिश्रण होतं त्यामध्ये आपण पुन्हा एकदा 1 चमचा कॉर्नफ्लॉर, 1 चमचा ग्लू आणि ते मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. आता या वेळेस पाणी अजिबात टाकायचं नाहीये. फक्त ग्लू आणि कॉर्नफ्लॉवरच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर ते ग्लू आणि जो आपलं कॉर्नफ्लॉवर आहे त्याचं एकजीव मिश्रणाचा गोळा तयार झालेला पाहिजे. तरच आपण त्यावरती पुढे काम करू शकतो. आणि ह्या वॉटरप्रूफ करण्यासाठी अजून एक ट्रिक आहे, जे की मी पुढे दाखवली आहे. किंवा हे वेगवेगळ्या कलरमध्ये कसं करायचं. तुम्ही व्हाईटही पूर्ण व्हाईट करायचं असेल तर यामध्ये अजिबात काही मिक्स करायची गरज नाही. पण जर तुम्हाला कलरमध्ये करायचं असेल तर त्यामध्येच आपण कलर मिक्स करणार आहोत, जसं की तुम्ही पुढे बघू शकता मी व्हिडिओमध्ये. जर आपण पूर्ण व्हाईटमध्ये पोलेन बनवले आणि नंतर त्याला कलर दिला तर ते खूप असं
म्हणजे वेळ खाऊ काम होऊन जातं. तर शॉर्टकट म्हणून इथे मी 2 ॲक्रिलिकचे कलर घेतलेले आहेत. तुम्हाला ज्या कलरचे पोलन्स बनवायचे आहेत, तो कलर तुम्ही घेऊ शकता. आता इथे जे मी रेग्युलर यूज करते तेच कलर्स आहेत आणि जसं की तुम्ही बघू शकता, मी एका चमचा कॉर्नफ्लोअरमध्ये जो डो तयार झाला, त्यामध्ये मी 3 पार्ट केलेले आहेत. त्यापैकी एका पार्टमध्ये मी आता कलर मिक्स करत आहे आणि कलरही मिक्स करताना खूप असा जास्त स्टार्टिंगलाच घ्यायचा नाही. एक-एक थेंब कलर जसं आपल्याला पोलनची डार्क ज्या पद्धतीने हवा आहे कलर, त्या हिशोबाने तुम्ही ते ॲड करू शकता. व्यवस्थित असं ते मिश्रण आपलं एकजीव करून घ्यायचं आहे कलरसोबत आणि जसं की कलरच्या बाबतीत, शेडच्या बाबतीत तुम्हाला कमी जास्त करायचं असेल त्याप्रमाणे फक्त एक-एक थेंब आपल्याला कलर ॲड करत जायचं आहे. आणि आता हे झालं प्लेन कलर. जर तुम्हाला त्यामध्ये शाईन वाढवायची असेल, तर काय यूज करायचं ते मी पुढे सांगितलेलंच आहे. पण सध्या तरी आता हा माझा डो तयार झालेला आहे आणि याचे आपण दुसऱ्या कलरमध्येही बनवणार आहोत. त्यामुळे मी रेड कलरचाही डो तयार करून घेतलेला आहे आणि स्टार्टिंग आता मी येलो कलरने करत आहे. पोलन तयार झाल्यानंतर सुकवत ठेवण्यासाठी असा प्रकारचा कार्डबोर्डचा यूज तुम्ही करू शकता आणि व्हिडिओमध्ये मी जसं दाखवत आहे त्याप्रमाणे आपलं पोलन बनवण्याचं काम चालू करायचं आहे. स्टार्टिंगला या कलरमध्ये काम करताना थोडंसं मेसी झालेलं, कारण माझ्या हाताला ऑलरेडी कॉर्नफ्लॉवर आणि फेविकॉलचं मिश्रण होतं, त्यामुळे ते व्यवस्थित शेप घेत नव्हतं. पुढे तुम्ही बघू शकता की मी हात धुवून काम केल्यानंतर ते व्यवस्थित असं फिनिशिंगने होत आहे. तरी पण मी प्रयत्न केला आहे येलो कलरमध्ये पूर्ण बनवण्याचा. छोटा एकदम बारीक असा बॉल घ्यायचा आहे, जो मिश्रण आपण तयार केलं त्याचा. जसं तुम्हाला साईज हवी, जर छोट्या पोलन तयार करायचे असतील तर छोटा आपण गोळा घ्यायचा आहे. जर मोठ्या साईजमध्ये पोलन करायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही मोठ्या साईजमध्ये घ्यायचा आहे. आणि आता तुम्ही बघू शकता मी सेकंड कलरमध्ये काम करताना हात व्यवस्थित साफ करून घेतले आहेत. त्यामुळे पोलन बनवताना मला अजिबात टाईम लागत नाहीये किंवा माझ्या हाताला मिश्रण चिकटत नाहीये. आता अशा प्रकारे तुम्ही छान असं नाजूक राउंड शेपमध्ये, ज्या शेपमध्ये तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता. थोडासा अंडाकारमध्ये करायचा आहे की पूर्ण राउंड शेपमध्ये, पण जो मिश्रण आहे आपलं ते व्यवस्थित असं थ्रेडवरती प्रेस करायचं आहे, कारण त्यामध्ये ग्लू आहे आणि ते सुकल्यानंतर छान अशी पकड पकडतं त्या थ्रेडसोबत. ग्लिटरचे शिमरचे ॲक्रिलिक कलर यूज केले तर त्याने अजून शाईन येते. इथे तुम्ही बघू शकता मी 2 कलरमध्ये सध्या तरी करत आहे आणि जो आपला व्हाईट विदाऊट मिक्स केलेला कलर आहे तो तर व्हाईटमध्येच मी करणार आहे. आता यामध्ये जर तुम्हाला ॲड करायचं असेल तरी तुम्ही ॲडिशन करू शकता कलरचं आणि यामध्ये जे काही प्रोडक्ट्स वापरले आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मिळून जाईल, तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझे तिन्ही कलरमध्ये पोलन बनवून झालेले आहेत, तरी माझं एवढं मिश्रण शिल्लक आहे. आता मला जास्त बनवायचे नव्हते एवढंच, त्यामुळे मी एवढंच केलं. पण 1 चमच्यामध्ये तुम्ही भरपूर करू शकता, फक्त वेळ लागू शकतो. पण वेळ काढला तर तुम्हाला घरच्या घरी मजबूत असे पोलन मिळून जातील. आणि आता आपण याला कोटिंग करणार आहोत वर्निशचं. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं, हे वर्निश स्प्रे बॉटल आहे. जर तुम्हाला हवे असेल तर याची लिंकही मी व्हिडिओच्या खाली देत आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे ते स्प्रे करायचं आहे. फक्त हाताची केअर करा. मी इथे हँड ग्लोव्ज घालायला विसरले, त्यामुळे तुम्ही बघू शकता माझ्या बोटांवरती स्प्रे पडलेला आहे आणि तो लवकर निघत नाही. तर अशा प्रकारे मी तिन्ही पोलनला स्प्रे करून घेणार आहे आणि याच्या आपण 5 ते 10 मिनिटांनी सेकंड कोटिंगही करू शकतो. स्प्रे करण्याने एकतर तुमच्या पोलनला शाईन मिळू शकते आणि डस्टप्रूफ राहू शकतात आणि वॉटरप्रूफही त्याने राहू शकतात. जर नसेल यूज करायचं तरी काही हरकत नाही, ते असेही मजबूतच आहेत. आता तुम्ही बघू शकता आधी आणि आत्ता नंतरच्या पोलनमध्ये थोडाफार आपल्याला शाईन मिळून जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. नवीन कोण असतील किंवा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.